या सरकारमुळं कास्तकार आज इतका परेशान आहे का डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले। या सरकारला हे समजायला पाहिजे, काही चिंता नाही, दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून राहिला। एक तर भावामुळं मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते। काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात। फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिले। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? अशी सरकार आहे, काय करता या सरकारले? आता संपूर्ण नाही आहे, परंतु सरकार आपल्या जनतेला चिवत्या बनवून राहिलेले आहे। वास्तविक पाहता त्यांनी याच्यावर नियोजन करायला पाहिजे होतं। त्यांना पूर्व कल्पना होती व हे युद्ध छेडलेलं आहे, या युद्धाच्या छेडायच्या आधी आपण आपलं पूर्ण संपूर्ण राहावं। यांना वरिष्ठ लेवलवर पूर्ण कल्पना असल्यामुळे हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे आणि हे सरकार लपवत आहे। सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल व पेट्रोलचा साठा किती उपलब्ध आहे? आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रोजी पेट्रोलचा जो साठा आहे हा 960 KL एवढा उपलब्ध आहे आणि डिझेलचा साठा हा 1572 KL एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा देखील 15,969 एवढा साठा आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहे। सर, सध्या जी काही मागणी समोर येत आहे त्यानुसार किती दिवस हा साठा पुरेल असं अंदाज आहे? आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये, गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये टंचाई आहे का सर, जी जशा पद्धतीने दाखवण्यात जो आज रोजी स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याकडे टंचाई नाही आहे। त्यामुळे जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये, फक्त अनावश्यक ज्या रांगा आहे ज्याला गरज आहे त्यालाच ते भरू द्यावं। अनावश्यक जास्तीचा स्टॉक गाड्यामध्ये, ट्रॅक्टरमध्ये किंवा वाहनामध्ये करून घेऊ नये असे माझी विनंती राहील। सर, गेल्या महिनाभरापूर्वी ज्या पद्धतीने पुरवठा इंधनाचा जिल्ह्यासाठी केला जात होता त्याच पद्धतीने पुरवठा सध्या होतोय की पुरवठ्यामध्ये काही कपात करण्यात आली? त्याच पद्धतीनं पुरवठा होतोय, वाटल्यास पुरवठा जास्तीचा होत आहे, त्याच्यापेक्षाही जास्तीचा पुरवठा आपल्याकडे येत आहे। सर, पेट्रोल पंपावर ज्या मोठ्या मोठ्या रांगा लागून राहिल्या त्या संदर्भात आपण पंप चालकांनी सूचना देणार आहात? पंप चालकांना ह्या सूचना आहे की जनतेला त्या ठिकाणी बोर्ड लावावेत की जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये। जे रेग्युलर स्टॉक येतोय त्याच्यापेक्षाही जास्तीचा स्टॉक आपल्याकडे येत आहे, कुठल्याही प्रकारची टंचाई नाही। नागरिकांनी कुठेही घाबरून जाऊ नये आणि अनावश्यक स्टॉक गाड्यांमध्ये, वाहनामध्ये करू नये अशा प्रकारचं आवाहन देखील मी त्यांच्यासाठी करत आहे। पंप चालकांना तशी काही सूचना आहेत की त्यांच्याकडे जेवढा स्टॉक येतो तो स्टॉक त्यांनी झळकावा, तिथे बोर्ड लावावा? हा, स्टॉकचा बोर्ड तर लावण्याच्या सूचना आहेतच।